या कमिटीने सरकारच्या the only option that would be available to the state is to constitute a fresh commission for collecting data in the light of comments, observations made by the Supreme Court in the judgment and this report. On receipt of the report of fresh commission, the state will have to approach President of India or commission constituted under Article 338B seeking reservation for socially and educationally backward class ऑफ मराठा कम्युनिटी. म्हणजे काय, जस्टिस भोसलेंनी काय सांगितलं, कमिटीने काय सांगितलं, यांनी सांगितलं की पहिल्यांदा राज्य सरकारला मागासवर्ग आयोग तयार करावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात जे ज्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्यावरचा डेटा कलेक्ट करून ते कसं चुकीचं आहे याचा रिपोर्ट तयार करावा लागेल आणि मग तो रिपोर्ट हा राष्ट्रपतींकडे पाठवावा लागेल. आता यांचा ठराव म्हणजे कसा आहे, लग्न झालेलं नाही पण पोराचं नाव ठरवून पाठवलं आहे, लग्नच केलेलं नाही आहे पण पोराचं नाव ठरवून पाठवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे अशा प्रकारचा छल हा मराठा समाजासोबत या ठरावाच्या माध्यमातून होतोय. मी पुन्हा एकदा सांगतो, जे जस्टिस भोसलेंनी सांगितलं, डराज खंबाटा साहेबांनी सांगितलं, रफिक दादा साहेबांनी सांगितलं, ती कारवाई केल्याशिवाय कितीही ठराव केंद्र सरकारकडे पाठवले तरीही आरक्षण हे कधीच मिळू शकत नाही. एवढंच नाही तर याच्यामध्ये 125व्या पानावर काय म्हटलंय, त्यांनी सांगितलं की या कमिशनला काय काय टर्म्स ऑफ रेफरन्स असले पाहिजेत आणि मग म्हटलं देअरफॉर द वे फॉरवर्ड टू द स्टेट टू कंटेम्पलेट अ मेकॅनिझम फॉर रिझर्वेशन ऑफ मराठा क्लास कम्युनिटी इज ओनली थ्रू द मेकॅनिझम सजेस्टेड अबाउट. म्हणजे काय म्हटलं त्यांनी, बॅकवर्ड क्लास कमिशन करून त्यातनं पुन्हा रिपोर्ट तयार करणे हा एकमेव पर्याय आहे, हा एकमेव पर्याय आहे, इतर दुसरा पर्याय नाही. हे ठाकरे सरकारने तयार केलेलं कमिशन या ठिकाणी सांगताय आणि हे मात्र मराठा समाजाची दिशाभूल करण्याकरता या ठिकाणी प्रस्ताव आणतायत. आजचे दोन्ही प्रस्ताव हे हात झटकण्याचे प्रस्ताव आहेत. अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे फेब्रुवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत या सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत ओबीसीचं राजकीय आरक्षण परत आणायचंच नाही आहे आणि म्हणून ते वेळ काढून धोरण काढतायत आणि इम्पेरिकल डाटा जमा करत नाही आहेत. त्यामुळे आजचे दोन्ही ठराव जे या सरकारने घेतलेले आहेत हे ओबीसी समाज आणि मराठा समाजाची दिशाभूल करून वेळ काढून धोरण करून केवळ टोलवा टोलवी करणं अशा प्रकारचा हा उपद्व्याप हा या ठिकाणी झालेला दिसतोय. गंभीर आरोप लगाए गए, देखिए आज जिस प्रकार से सभागृह में ओबीसी के संदर्भ में केंद्र सरकार डेटा दे इसका ठराव लाया गया और उसके ऊपर हमको बोलने नहीं दिया गया. उस समय हमारे कुछ लोग ऊपर चढ़े थे लेकिन उसके बाद वो सारे नीचे आए. इससे पहले कई बार ऐसी घटना हुई है, कभी किसी को सस्पेंड नहीं किया गया. बाद में हम सारे लोग अध्यक्ष जी के चेंबर में गए, वहां पर हमारी बातचीत हुई. शिवसेना के और रूलिंग पार्टी के कुछ एमएलए आए, हमारे भी एमएलए थे, वो आमने सामने आए तो हमने उनको दूर किया. कोई भी गाली बीजेपी के किसी भी सदस्य ने नहीं दी. गाली किसने दी हम सबने सुनी है. मैं यहां बोलना नहीं चाहता लेकिन हम सबने सुनी है किसने गाली दी है और ये सत्य बाहर भी आएगा. लेकिन उसके बाद जब बातचीत हुई, हमारे आशीष शेलार जी ने पीठासीन अधिकारी के साथ उनकी क्षमा याचना भी की, उनसे क्षमा भी मांगी. सब लोग गले मिले, अपने अपने रास्ते गए. उसके बाद केवल ओबीसी समाज के सामने इस सरकार का नकाब फट रहा है. ये ध्यान में आने के बाद एक षड्यंत्र के तहत सत्ता पार्टी ने हमारे 12 विधायकों को सस्पेंड किया है. मैं स्पष्ट रूप से कहना चाहता हूं, ओबीसी के लिए हमारी लड़ाई जारी रहेगी. 12 क्या, पूरे 106 एमएलए अगर हमारे सस्पेंड कर दिए तब भी हम लोग लड़ते रहेंगे. इसके साथ साथ मराठा आरक्षण का भी एक प्रस्ताव इस सरकार ने लाया है.
जो इसी सरकार ने जस्टिस भोसले कमेटी का जो रिपोर्ट है उस रिपोर्ट से विपरीत इस प्रकार का प्रस्ताव मंजूर किया जा रहा है। सीधा सीधा ओबीसी और मराठा समाज के साथ छलावा करने का काम इस सरकार के माध्यम से चल रहा है। ये हमको पक्का पता चल गया है। 2022 के चुनाव जब तक नहीं होते ये सरकार ओबीसी का राजनीतिक आरक्षण वापस करने वाली नहीं है। आप दावा कर रहे हो कि गाली गलौज नहीं की गई, लेकिन तालिका अध्यक्ष ने ऑन रिकॉर्ड कहा है कि कैमरे में रिकॉर्ड हुआ है सब। नहीं, रिकॉर्ड अगर है तो दिखाइए। देखिए, मेरे ऊपर शायद कल कोई प्रस्ताव भी ला सकता है, लेकिन मैं स्पष्ट रूप से कहता हूं तालिका अध्यक्ष ने एक तरफा बात कही और उस पद पर बैठने के बाद वहां पर जो बोलते हैं उनको अधिकार है और उसके बाद हमको बोलने नहीं दिया जाता। और इसलिए मेरा मानना यह है कि उन्होंने पूरी बात नहीं कही है। हाँ, ये जरूर है, मैं इस बात को बिल्कुल मान्य करता हूं कि दो बातें हुई, लेकिन उसमें हमारी तरफ से किसी ने गाली नहीं दी और ये पहली बार नहीं हुआ। मैं 22 साल से विधानसभा में हूं, हर अधिवेशन में यह होता है। हम लोग जो विपक्ष में थे या वो भी विपक्ष में थे तो विपक्ष अध्यक्ष जी के यहाँ जाता है, 5 मिनट जोर जोर से बातचीत होती है, उसके बाद सब शांत होते हैं और हम गले मिलकर बाहर निकले। तो मुझे लगता है कि ये बिल्कुल गलत बात है। असं आहे, सन्माननीय भास्कर जाधव साहेब त्या ठिकाणी काय बोलले हे मी आता सांगणार नाही, ते मला देखील शोभत नाही। त्यामुळे ते तिथे बसून काय बोलतात ते सोडून द्या, पण ते काय बोलले हे सगळ्यांनी ऐकलं। ते कदाचित रागात बोलले असतील, पण ते काय बोलले सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि त्याच्यानंतर सगळं शांत झालं, संपलं होतं। त्यानंतर ही जी कारवाई झाली आहे ही मॅन्युफॅक्चर्ड कारवाई आहे। मॅन्युफॅक्चर्ड म्हणजे त्यांना असं वाटतंय की विरोधकांचे नंबर जर कमी केले, सदस्य जर कमी केले तर विरोधक आपल्यावर हावी होऊ शकणार नाही। त्यांना असं वाटतंय की अधिवेशनामध्ये आम्ही वेगवेगळी प्रकरणं काढू, त्या भीतीनं आमच्या लोकांना सस्पेंड करण्याचं काम चाललेलं आहे। तालिका अधिकारी का आपको ऐसा लग रहा है कि स्पीकर का चुनाव इस तरीके से हो जाएगा, इस वजह से कर रहे हैं? देखिए, ऐसा नहीं हो सकता है। स्पीकर का चुनाव सदस्यों को सस्पेंड करके नहीं लिया जा सकता, इसके बारे में कई प्रकार के दाखले हैं। केबिन के बाहर दोनों तरफ से जो है वो हम कहें कि झड़प हुई थी, दोनों तरफ से कॉलर पकड़ी गई थी, ऐसा भी आपने कहा? मैंने बिल्कुल नहीं कहा कॉलर पकड़ी गई थी, ऐसा मैंने कभी नहीं कहा। जिस नेता ने गाली दी तो उसका भी तो नाम क्लियर कीजिएगा। एक तरफा तालिका अधिकारी का रवैया था, इस तरह से नहीं, बिल्कुल आप लोगों ने भी देखा। देखिए, एकेडमिक चर्चा में मैंने कोई बात कही, भुजबल साहब ने कोई बात कही, उन्होंने कैसे गलत बात कही ये मैं बताना चाहता था। एकेडमिक चर्चा थी, मैं तो सुप्रीम कोर्ट का निर्णय पढ़ के दिखा रहा था, मैं कोई अपनी कपोल कल्पित बातें नहीं कह रहा था। मैं खुद एक वकील हूं और मैं सुप्रीम कोर्ट का ऑर्डर समझता हूं और इसलिए मैं सुप्रीम कोर्ट का ऑर्डर पढ़ के दिखा रहा था और मैं बताने की कोशिश कर रहा था आप जिस रास्ते जा रहे हैं उस रास्ते से ओबीसी को कभी आरक्षण नहीं मिलेगा, लेकिन वो चाहते ही नहीं है, इसलिए उन्होंने भी नहीं सुना, इन्होंने भी नहीं सुना। ये बताइए कि जिस नेता ने गाली दी तो उसके बारे में नाम उसका क्लियर करो। सगळ्यात मोठी बातमी, अध्यक्षांच्या दालनात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलंय। गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं असून याच्यामध्ये संजय कुटे, आशिष शेलार, अतुल भातखळकर, नारायण कुचे, राम सातपुते या आमदारांचा समावेश आहे। या आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आलंय। भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आलंय। तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलंय। 1 वर्षासाठी निलंबित भाजप आमदार याच्यामध्ये गिरीश महाजन, संजय कुटे, आशिष शेलार, अतुल भातखळकर, नारायण कुचे, राम सातपुते, योगेश सागर, पराग अडवणी, जयकुमार रावल, हरीश पिंपळे, कीर्तिकुमार भांगडिया आणि अभिमन्यू पवार यांचा समावेश आहे। या आमदारांना निलंबित करण्यात आले।
वर्षाची शिक्षा सुनावली गेली। हा सगळा प्रकार बघितल्यावर तालिबानी संस्कृतीला सुद्धा लाजवेल असे नवे तालिबानी ठाकरे सरकारमध्ये आले आणि त्यामुळे हे नवे तालिबानी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाने महाराष्ट्रात राज्य करू पाहत आहेत याचा मी जाहीर निषेध करतो। याचं कारण मी स्वतः किंवा माझ्या कुठल्याही पक्षाच्या सदस्याने भास्कर जाधव सन्माननीय काय किंवा कोणालाही शिवी दिली नाही। किंबहुना मी स्वतः तर आमच्या पक्षाचे जे सदस्य त्या ठिकाणी पीठासीन अधिकाऱ्याजवळ गेले होते वर, त्यांना मी खाली खेचून आणलं। हे समस्त व्हिडिओ लायब्ररी आणि प्रेस गॅलरीने पाहिलंय। त्यामुळे भाजपच्या एका अर्थाने ओबीसींच्या आरक्षणाच्या विषयात बोलू न दिल्यामुळे संविधानिकरित्या त्रागा व्यक्त करणाऱ्या आमच्या सदस्यांना सुद्धा जागेवर बसवण्याचं काम मी केलं। हे संपूर्ण सभागृहाने पाहिलंय। त्यानंतर माननीय उपाध्यक्ष म्हणजे अध्यक्षांच्या दालनात शिवी देणारे सदस्य हे भाजपचे नव्हते, तरी सन्माननीय तालिका सभापती भास्कर जाधव यांना असं वाटलं असेल तरी संपूर्ण पक्षाच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो हे मी त्यांना म्हणालो आणि स्वतः तालिका अध्यक्षांनी तालिकेवर बसून सुद्धा हे मान्य केलं की आशिष शेलार यांनी पक्षाच्या वतीने क्षमा मागितली। काय तालिबानी कायदा आहे पहा। केवळ मी सभागृहामध्ये 10 मिनिटं माझा हरकतीचा मुद्दा आहे आणि हरकतीचा मुद्दा माझा हा ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित करण्याची जी भूमिका सन्माननीय छगन भुजबळ यांनी मांडली त्याच्या विरोधातला होता। हरकतीचा मुद्दा माझा सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चुकीच्या पद्धतीने कोट करणं आणि त्यांच्यावर लांछन लावण्याचा प्रयत्न करणं या संदर्भातला होता। मी केवळ ओबीसीच्या आरक्षणासाठी हरकतीचा मुद्दा मागतोय। मी सन्माननीय पंतप्रधानांच्या सन्मानाची लढाई लढतोय। म्हणून मी सदस्यांना शांत करून सदस्यांच्या वतीने क्षमा मागून सुद्धा माझ्यावर निलंबनाची कारवाई केली। तालिबानी ठाकरे सरकारला खूप खूप अभिनंदन। पण जनतेतली लढाई आशिष शेलार आणि भाजप यापुढे अजून तीव्र करेल। माझा सामना अंडरकोट माझा सामना करण्याची ताकद शिवसेनेमध्ये नाही, म्हणून नो बॉल मध्ये विकेट काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय। मी क्रिकेट मधला खेळाडू आहे, मी दोन्ही हाताने बॉलिंग टाकीन आणि सभागृहाबाहेर तुमची पळती थोडी करून टाकीन हे स्पष्ट करतो। सर हिंदी एक बार बोल दो, उसके बाद फिर सवाल ले लो। जरा माहिती काढना। सर हिंदी बोल रहे हैं क्या? आज सदन में जिस तरह की कार्रवाई भारतीय जनता पार्टी के सदस्यों पे हुई है और एक्चुअली जो घटना हुई है ये दोनों का कोई संबंध नहीं है। सबसे पहले तो भाजपा के कोई भी सदस्य ने किसी भी सम्माननीय सदस्य या तालिका शिवीगाळ करणारे आमदार भाजपाचे नव्हते असा दावा आशिष शेलार यांनी केलाय। आपण शिवीगाळ केली नाही आणि आपल्या आमदारांनी केली नाही असा दावा शेलार यांनी केलाय।
काहीही झालं तरी शिवसेनेशी सामना करू असा इशारा त्यांनी दिला।